हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या आपल्या नोंदित कामगारांच्या किट वाटप कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंडळाचे बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय मुन्ना यादवजी, सन्माननीय किशोरभाऊ वानखेडे, रितेशजी गावंडे, प्रगतीताई पाटील, रमेशजी भंडारी, रमेशजी दलाल, सन्माननीय पल्लवीताई श्यामकुळे, मनीषाताई काशीकर, वर्षाताई चौधरी, नारायणभाऊ आहुजा, ईश्वरजी ढेंगळे, कल्पनाताई तळस, नितीनजी महाजन, आशिषजी नाईक, वंदनाताई शर्मा, शेखर भागवत, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, आज मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आपल्या भागामध्ये सर्व नोंदित कामगारांना किट वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला आहे। आपल्याला कल्पना आहे की राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आपण राबवल्या। हे सरकार लोकाभिमुख सरकार आहे। एकीकडे सातत्याने आपण विकास करतोय आणि दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारच्या अनेक योजना देखील आपण राबवतोय। आपल्याला कल्पना आहे की आपण लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आता 2,20,00,000 महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये आपण त्या ठिकाणी देतो। आणि ज्यावेळेस आम्ही ही योजना घोषित केली सभागृहामध्ये, त्यावेळी विरोधकांनी टीका केली आणि ते असं म्हणाले की योजना तुमची फसवी आहे, 10% महिलांना देखील पैसे मिळणार नाहीत, तुम्ही चुकीची योजना सांगतात। पण आज मात्र ज्यावेळी विरोधकांच्या लक्षात आलं की 2,20,00,000 महिलांच्या खात्यात पैसे चालले आहेत आणि ते दरमहा जाणार आहेत, तर त्यांच्या पोटात दुखायला लागलं। आणि मग नागपूरच्या हायकोर्टमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार यांनी एक याचिका दाखल केली आणि या याचिकेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलांकरता सुरू केलेल्या सगळ्या योजना बंद करा, लाडकी बहीण योजना असेल तर ही पैशाचा अपव्यय आहे, अशा प्रकारची त्यांनी याचिका दाखल केली। खरं म्हणजे आपल्या सरकारने जे वेगवेगळे निर्णय घेतले आहेत, एकीकडे लाडकी बहीण सारखी योजना आपण सुरू केली, दुसरीकडे लेक लाडकी सारखी योजना सुरू केली। कोणाच्याही घरामध्ये जर कन्या रत्न त्या ठिकाणी प्राप्त झालं तर मुलगी झाल्याबरोबर 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 18व्या वर्षी 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये मुलीच्या जन्मानंतर त्या मुलीला त्या ठिकाणी आपण देतो आणि त्या घराला लखपती आपण बनवतो। अशा प्रकारची योजना आपण सुरू केली। आपल्या ज्या काही मुली आहेत या शिकल्या पाहिजेत, कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी असं म्हणतात की जोपर्यंत आपण आपल्या लोकसंख्येचा 50% भाग असलेल्या आपल्या माता भगिनींना, आपल्या मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार नाही, त्यांना देशाच्या मुख्यधारेत आणणार नाही, तोपर्यंत भारताचा विकास आपण करू शकत नाही। आणि म्हणून आपण निर्णय घेतला, आमच्या मुलींना 12वी पर्यंतचं शिक्षण मोफत होतं, पण 12वीच्या पलीकडे प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यांना अर्धी फी द्यावी लागायची। आपण निर्णय केला, आता पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत 100% कुठलाही कोर्स असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, BBA असो, MBA असो, मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल आणि मुलींची सगळी फी ही राज्य सरकारच्या वतीनं भरण्याचा आपण निर्णय घेतला। कारण खूप वेळा घरी जर थोडी गरिबी असली तर घरचे लोक निर्णय करायचे की मुलांना शिकवू आणि मुलींना सांगायचे की आता तुझ्याकरता फी भरायला पैसे नाही, त्यामुळे तू काही शिकू नकोस, पण आता ती चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे।
या सगळ्या मुलींचे मामा आम्ही सगळे हे राज्यामध्ये सरकारमध्ये आहोत, त्यामुळे त्या मुलींची फी भरण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि जवळजवळ 17 लाख मुलींची फी आता आम्ही या निमित्ताने भरतो। यासोबत आपल्याला कल्पना आहे की ST मध्ये आता आपण महिलांना त्या ठिकाणी अर्ध्या तिकिटात प्रवास अलाउ केलेला आहे, अर्धच तिकीट महिलांना लागतं। आणि ज्यावेळेस आम्ही ST मध्ये ST डिपार्टमेंटला बोलवून सांगितलं की महिलांकडनं अर्धच तिकीट घ्यायचं, ते म्हणाले आमचं फार नुकसान होईल, आमची ST ही तोट्यामध्ये आहे। पण झालं उलटच, अर्ध तिकीट केल्यानंतर आमच्या इतक्या बहिणी फिरायला लागल्या की तोट्यात असलेली ST फायद्यात आली। आणि STची परवानगी बैठक घेतली, ते म्हणाले साहेब हे बंद करू नका, अर्धच तिकीट ठेवा। कारण आता गावोगावी काय होत आहे, आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, मी तालुक्याला जाऊन येते, मी जिल्ह्याला जाऊन येते, तुम्ही गेले की पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करता, पैसे उडवून येता, मी अर्ध्या पैशामध्ये का करून येते। त्यामुळे एक हे मोठं परिवर्तन आपण या ठिकाणी घडवून दाखवलं। आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये लखपती दीदीचा कार्यक्रम सुरू केला। मोदीजींनी सांगितलं की आपल्याला देशामध्ये 3 कोटी महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये लखपती करायचं आहे। लखपती म्हणजे काय, तर ज्या महिला वर्षाला स्वतःच्या भरोश्यावर 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमावतील त्यांना लखपती दीदी म्हणायचं। मला सांगताना आनंद वाटतो, परवा महाराष्ट्रामध्ये आम्ही जळगावला कार्यक्रम केला आणि इतक्या कमी वेळामध्ये गेल्या वर्षभरापासून आपण कार्यक्रम राबवतो। 11 लाख महिला अशा आहेत की ज्या कोणी 1 लाख, कोणी 2 लाख, कोणी 4 लाख, कोणी 8 लाख रुपये त्या ठिकाणी कमवत आहे। आणि त्या महिलांचा ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यू घेतला त्या म्हणाल्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आम्ही केवळ घरगुती होतो, काही काम करत नव्हतो, आम्हाला 1 पैशाची कमाई नव्हती। आज आम्ही स्वतः तर कमवतोच आहोत, पण अनेक महिलांना त्या ठिकाणी आम्ही रोजगार दिलेला आहे। आम्ही निर्धार केला आता पहिल्या टप्प्यात 25 लाख लखपती दीदी आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लखपती दीदी आम्ही तयार करणार आहोत की ज्या दीदी स्वतःही कमवतील आणि अन्यही आमच्या बहिणींना त्या ठिकाणी हा निधी देतील। आता मला आपल्याला सांगायचं आहे, मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, काँग्रेसने जी याचिका टाकली आहे त्या याचिकेमध्ये या सगळ्या योजना बंद करा अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे। पण काळजीचं कारण नाही, तुमचे भाऊ इथे बसलेले आहेत, आम्ही काही झालं तरी त्यांची याचिका सफल होऊ देणार नाही। मोठ्यात मोठा वकील आम्ही उभा केला आणि त्यांना त्याच्यावर कुठलाही ऑर्डर अजूनपर्यंत आम्ही मिळू दिला नाही, भविष्यातही मिळू देणार नाही। पण आपण लक्षात ठेवा, पुढच्या काळामध्ये चुकून दुर्दैवाने हे लोक जर सत्तेवर आले तर हे सावत्र भाऊ तुमच्या सगळ्या योजना बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे। आता ही बांधकाम कामगारांची योजना, खरं म्हणजे आमचे मुन्ना यादवजी ज्यावेळी या बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळी बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत विविध योजना आम्ही सुरू केल्या आणि या योजनांमध्ये केवळ किट वाटप किंवा 5,000 रुपये एवढीच ही योजना नाही आहे, तर बांधकाम कामगारांमध्ये जे नोंदित लोक आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय आपण देतो, उच्च शिक्षणाकरता त्यांना आपण पैसे देतो, आरोग्याकरता म्हणजे आजारी पडले तर आजारी पडल्यानंतर त्यांच्या ट्रीटमेंट करता आपण पैसे देतो, वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा इन्शुरन्स आपण त्या ठिकाणी काढतो। इतक्या सोयी आणि सवलती हे जे कार्ड आपल्याला मिळालं ना, हे कार्ड काही आमच्या बहिणींना असं वाटलं की भांड्या कुंड्यापुरतच मर्यादित आहे, तेवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे। या कार्डावर भविष्यातल्या सगळ्या योजना या तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे तुमच्या मुलांकरता। आणि एवढंच नाही तर ज्यांच्याकडे कार्ड आहे अशापैकी जे कच्च्या घरात राहतात किंवा झोपडीत राहतात किंवा ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना घर बांधण्याकरता 4 लाख रुपयाचं अनुदान हे आपण या योजनेच्या अंतर्गत देतो। मगाशी पल्लवीताई तुम्ही कर्ज म्हणाले, कर्ज नाही देत, 4 लाख रुपये अनुदान देतो आपण, त्यांच्याकडनं ते वापस नाही मागत, कर्ज वापस मागितलं जातं। त्यामुळे अतिशय महत्त्वाची योजना ही या ठिकाणी आपण आणलेली आहे। मी पल्लवीताई आपलंही अभिनंदन करतो, आपण सगळ्यांनी प्रयत्न करून इतक्या चांगल्या प्रकारे सगळ्यांची नोंदणी केली आणि आज या मोठ्या प्रमाणात सगळ्यांना याचा फायदा मिळणार आहे। खरं म्हणजे अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत, मी सगळ्या योजना सांगून आपला वेळ घेणार नाही, पण आमचा प्रयत्न आहे की समाजातले मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय, गरीब अशा प्रकारचे जे कुटुंब आहेत
त्यांना आपल्याला कसा फायदा देता येईल, त्यांच्यापर्यंत आपल्याला व्यवस्था आणि सेवा कशा पोहोचवता येतील, आणि म्हणून हा सगळा प्रयत्न या करताच आम्ही करतो. आणि मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, खरं म्हणजे हे सगळं मी का करू शकलो, मी एकाच कारणाने करू शकलो, गेले 25 वर्ष तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी हे सगळं करू शकलो. तुम्ही सातत्याने मला निवडून पाठवलं, म्हणून मुख्यमंत्री होता आलं, उपमुख्यमंत्री होता आलं, आणि म्हणून इतक्या योजना बहिणींकरता, भावांकरता, सगळ्यांकरता आणता आल्या. आता बहिणींच्या योजना सांगितल्या, एक भावांची योजना देखील सांगतो. आता आपण एक नवीन योजना आणली आहे, अप्रेंटिसची योजना, ज्याच्यामध्ये सरकारच्या कुठल्याही विभागामध्ये किंवा कुठल्याही प्रायव्हेट आस्थापनेमध्ये एखाद्या व्यक्तीला जर त्या आस्थापनेने आपल्या तरुणाला जर नोकरी दिली तर 1 वर्षापर्यंत 10,000 रुपयाचा त्याचा पगार हा राज्य सरकार त्या ठिकाणी देते. अशा प्रकारची योजना आपण आणली आहे. 10 लाख मुलांना आपण त्या माध्यमातून नोकरी देतो आहोत. आणि त्याचा फायदा असा आहे की 1 वर्ष पगार सरकारने दिल्यानंतर ते त्याला तिथेच कंटिन्यू करतात. काही कारणाने कंटिन्यू केलं नाही तर त्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळतं, ज्याच्या आधारावर सरकारमध्ये किंवा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये त्याला नोकरीची संधी त्या ठिकाणी मिळते. हेच नाही तर आपण वेगवेगळ्या महामंडळांच्या माध्यमातून ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्यांना कर्ज देण्याची व्यवस्था देखील आता आपण उभी केलेली आहे. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो, या सगळ्या योजना आपण समजून घ्या. एकीकडे मोठ्या प्रमाणात विकासाचं काम तर आपण करतोच आहे, पण प्रत्येकाचं जीवन बदलण्याचं कार्य या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असाच राहू द्या, एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.